या देशामधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणवादी आणि विशेष म्हणजे मानवतावादी नेते, अभियंता आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार विजेते आदरणीय सोनमजी वांगचुक हे गेल्या 20 दिवसापासून दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे नीट परीक्षेची जी पेपरफुटी झाली त्या पेपरफुटीच्या अनुषंगाने किंबहुना त्या पेपरफुटीच्या विरोधात गेले 20 दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले आहेत। आणि या उपोषणास खऱ्या अर्थानं कुठल्या राजकीय पक्षाने जर सर्वप्रथम पाठिंबा दर्शवला असेल तसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या उपोषणाला सर्वप्रथम पाठिंबा दर्शवला आणि सर्व जनतेला देखील आवाहन केलं की लढाई कुठल्याही पक्षापुरती मर्यादित नाही, ही लढाई फक्त विरोधासाठी विरोध म्हणून नाही, तर ही लढाई सर्वसामान्याच्या प्रत्येक घराघरामधील लढाई आहे। त्याच्यामुळे ह्या लढाईमध्ये आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्य, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पाल्य आणि पालक या लढाईमध्ये सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा असे आवाहन देखील आदरणीय उद्धव साहेबांनी केले। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा आम्ही परिवार म्हणतो तो परिवार असेल, समविचारी पक्ष असतील, संघटना असतील, सर्व पालक असतील, पाल्य असतील, इथे उपस्थित सर्वच जण असतील, या सर्वांचं देखील मी मनापासून या ठिकाणी उपोषणस्थळी स्वागत करतो आणि विशेष आभार देखील मानतो। विशेष आभारार्थींमध्ये आज ज्यांनी या चक्री उपोषणाची, साखळी उपोषणाची दखल घेतली ते सर्व आमचे पत्रकार बंधू असतील, समाजसेवी संस्था देखील असतील। सकाळी खरं तर 9:30-10 वाजल्यापासून या उपोषणस्थळी विविध सामाजिक संघटनांची आणि सामाजिक संस्थांची गर्दी आज विशेष करून बघायला मिळाली। त्यामागचा उद्देश देखील तितकाच महत्त्वाचा होता की ज्या तरुणांमध्ये आपण या देशाचं भविष्य बघतो आणि आवर्जून आपण जाईल त्या ठिकाणी सांगतो की ह्या देशाची जर महासत्ता होण्याची पात्रता कोणामध्ये असेल किंवा त्या दिशेने नेण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल, निश्चितपणे या देशाच्या तरुणांचं आहे। आणि मग हे तरुण आपापल्या परीने, आपापल्या पालकांच्या माध्यमातून जर कोणी डॉक्टर होऊ पाहत असेल, कोणी इंजिनियर होऊ पाहत असेल, कोणी IAS IPS होऊ पाहत असेल, तर निश्चितपणे त्यांना सामर्थ्य द्यायचं काम हे त्या वेळेसच्या सरकारचं असतं, शिक्षकांचं असतं, पालकांचं देखील असतं। आणि मग अशा या साखळीमध्ये पालकाची भूमिका त्या सामर्थ्याने पेलत असताना शिक्षकांच्या मध्यवर्ती भूमिकेत या पाल्याला आपल्याला त्या विशेष उंचीवर न्यायचं असेल तर आपल्याला देखील त्या विद्यार्थ्या इतकीच अहोरात्र मेहनत करणं गरजेचं असेल। या भूमिकेतनं शिक्षक देखील जात असताना मग अपयशी जर कोण ठरत असेल, निश्चितपणे आम्ही म्हणू सरकार अपयशी ठरत आहे। आज TET पेपर फुटे असेल, नीट पेपर फुटे असेल, सेटनेट पेपर फुटे असतील, MPSC UPSC परीक्षेच्या पेपर फुटे असेल, जवळपास या सरकारच्या काळामध्ये 80 ते 90 पेपर फुटीची प्रकरणं घडली, हे आपण सर्व पत्रकार बंधू जाणताच। मग अशा वेळेस जर संविधानिक मार्गाने जर दिल्लीमध्ये उपोषण चालू असेल, आंदोलन चालू असेल, तर सरकार म्हणून आणि प्रशासन म्हणून आपली देखील तितकीच भूमिका महत्त्वाची आहे की त्या ठिकाणी जाऊन आपण आंदोलनकर्त्यांची भूमिका समजावून घेणं आणि त्या भूमिकेतनं सर्वसामान्य विद्यार्थी असेल आणि पालक असेल त्यांना न्याय देणं देखील तितकंच क्रमप्राप्त आहे। ही खरं तर सर्वप्रथम सरकारची भूमिका असायला हवी, परंतु या भूमिकेला छेद देईल अतिशय संवेदनाहीन पद्धतीने ज्या पद्धतीने सरकारने हा विषय हाताळला, त्या सरकारचा आणि प्रशासनाचा सर्वप्रथम मी आयोजक या नात्याने सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। दिवसेंदिवस हे आंदोलन आम्ही तीव्र करत नेणार आहोत आणि सर्वसाधारणपणे साखळी उपोषण जोपर्यंत सोनम वांगचुक यांचं उपोषण स्थगित होत नाही किंबहुना सरकार त्यांच्या मागण्यांकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही तोपर्यंत हे उपोषण निश्चितपणे चालू राहणार। आणि संपूर्ण पुरंदरकर वासियांच्या वतीने आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर असेल, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की गेल्या 2-3 दिवसापासून समस्त पुरंदरकरांची देखील हीच मनापासून इच्छा होती की आंदोलन हे आपल्या तालुक्यामध्ये चालू व्हावं आणि त्याच माध्यमातून त्या सगळ्यांच्या इच्छेतून आजचे आंदोलन चालू आलेलं आहे। मगाशी मी देखील ही गोष्ट विद्यार्थ्यांपुढे
उद्धृत केली की ज्यावेळेस एखादा IAS IPS तयार होत असतो, त्यावेळेस निव्वळ एखादा IAS किंवा IPS तयार होत नाही, तर त्या माध्यमातून या देशाची व्यवस्था तयार होत असते, व्यवस्था सुदृढ होत असते. ज्यावेळेस TETचे पेपर फुटतात त्यावेळेस एखादा निव्वळ एक शिक्षक तयार होत नाही, तर त्या शिक्षकाच्या माध्यमातून या देशातले मूल्याधिष्ठित संस्कार आणि मूल्य तयार होत असतात. ती मूल्य देखील पायदळी तुडवण्याचं काम हे सरकार करतंय, एवढं निश्चितपणे सांगू इच्छितो. ज्यावेळेस IAS IPS घडतात, ज्यावेळेस शिक्षक घडतात, ज्यावेळेस डॉक्टर घडतात, त्यावेळेस नीट परीक्षेच्या माध्यमातून या देशातली आरोग्य व्यवस्था तयार होत असते. आणि निश्चितपणे फक्त सरकारच नव्हे तर हे तिन्ही चारी पाचही घटक हा देश सक्षम, सुदृढ आणि विज्ञानवादी करायचं काम आपापल्या परीने करत असतात. त्याच्यामुळे ह्या देशातील सरकारचं आणि प्रशासनाचं निश्चितपणे हे नैतिक धोरण असायला हवं की ज्यावेळी ज्या ठिकाणी ह्या घटकांना त्रास होत असेल, ज्यावेळी त्यांच्याकडं दुर्लक्ष होत असेल, त्यावेळेस सर्वात प्रथम हस्तक्षेप करायचं काम नैतिक कर्तव्य कोणाचं असेल तर या देशातील सरकारचं आणि प्रशासनाचं आहे. आणि तिथंच हे सरकार निश्चितपणे कमी पडलंय, किंबहुना अपयशी ठरलंय. 20 दिवस या देशातला थोर शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि रामन नागेसेचे पुरस्कार विजेता मानवतावादी मनुष्य 20 दिवस जो उपोषणाला बसलेला असेल आणि अतिशय हातबलपणे या देशातलं सरकार आणि प्रशासन निश्चितपणे हे सर्व बघत असताना मुद्दाम जाणीवपूर्वक डोळेझाक करत असेल, कानाडोळा करत असेल, तर अशा सरकारला निश्चितपणे सत्तेमध्ये राहण्याचा जरा देखील नैतिक अधिकार नाही. आणि मी मगाशी देखील बोललो की आदरणीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आपण खरं तर मनुष्य जन्माला आला आहात का गुलामाच्या जन्माला आलात? आपण जर खऱ्या अर्थानं स्वतःला मनुष्य म्हणून घेत असाल तर आपण निश्चितपणे एवढ्या आहारी गेलेलं नाही पाहिजे. आज आपण आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा द्यायलाच हवा होता, परंतु कुठल्या तरी पक्षाचे, कुठल्या तरी व्यक्तीचे, कुठल्या तरी धोरण म्हणजे तुमचं एकच धोरण आहे, भ्रष्टाचाराचं धोरण आहे. आणि त्या धोरणांचे जर आपण गुलाम होत असाल आणि त्या गुलामगिरीच्या अवस्थेतूनच निश्चितपणे मी म्हणेल आपण आपला राजीनामा सादर केला नाही. पण बघूयात आपण कसा राजीनामा देत नाही ते. या देशातील जनता देखील आता सुज्ञ आणि सजग झालेली आहे, या आंदोलनामध्ये सक्रियपणे उतरलेली आहे, समर्थनार्थ उतरलेली आहे. आज आमच्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी जर कुठली जोरकसपणे असेल तर या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी नैतिक मूल्यांच्या आधारावर सर्वप्रथम आपला राजीनामा सुपूर्द करावा. आणि ज्या वेळेस हा राजीनामा आपण देताल, काल आदरणीय वांगचूक साहेबांनी देखील सांगितलं, एका राजीनाम्याने प्रश्न मिटत नाही, पण एका राजीनाम्याने मात्र उत्तरदायित्वाचा प्रश्न मिटत असतो. आणि ते उत्तरदायित्व जर निश्चितपणे आपल्या राजीनामाच्या माध्यमातून जर अधोरेखित होत असेल तर राजीनामा देणं हे आपलं जबाबदारी आणि नैतिकतेचं एक उत्तरदायित्वाचं एक उदाहरण बनू शकतं. हा आपण राजीनामा तर दिलाच पाहिजे, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय आमूलाग्र बदल घडवण्याची फार मोठी गरज आज कधी नव्हे त्या देशापुढे निर्माण झालेली. शिक्षण व्यवस्था आज तितकीशी पारदर्शक राहिलेली नाही, तितकीशी निर्मळ राहिलेली नाही. त्यामुळे हे शिक्षण व्यवस्था जर आपल्याला खऱ्या अर्थानं पारदर्शक करायची असेल, निस्पृह करायची असेल, निर्मळ करायची असेल तर त्या पदावर बसलेल्या व्यक्ती देखील या तितकीच पारदर्शकपणे काम करायला हव्या. शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व त्यांना कळायला हवं, शिक्षण व्यवस्थेचं मूल्य त्यांना कळायला हवं. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा शिक्षण मंत्र्याला एक गोष्ट सर्वसामान्यपणे सांगू इच्छितो. अरे हा विद्यार्थी एकटा कष्ट करत नसतो, त्या विद्यार्थ्यांनी जे पाहिलेलं स्वप्न असतं लहानपणापासून काय ते स्वप्न 5वी 6वी 7वी पर्यंत पाहिलेलं असतं, मला IAS व्हायचं आहे, मला IPS व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. आणि मग त्या विद्यार्थ्यांची 4-5 वर्षची मेहनत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी खऱ्या अर्थानं पोटाला चिमटा घेऊन ही सगळी व्यवस्था आणि त्यांच्या फिया भरायचं काम केलेलं असतं. त्या सगळ्या व्यवस्थेला जर तुम्ही धक्का लावत असाल आणि आमची कुटुंब व्यवस्था, आमची मनोअवस्था जर उद्ध्वस्त करू पाहत असाल, आमची स्वप्न उद्ध्वस्त करू पाहत असाल तर याच्यासारखं पाप दुसरं कोणतंही नाही. आणि हे पाप निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फेडावं लागेल, किंबहुना हे पापच तुम्हाला या सत्तेतनं पाय उतार करेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आणि परत एकदा पुनश्च एकदा या विद्यार्थ्यांची मनोदशा जर आम्हाला बदलायची असेल,
हे उद्यातले डॉक्टर इंजिनियर येतो। आज जर ह्यांच्यामध्ये जर ती वैफल्यता आली, ती वैफल्यग्रस्त अवस्था जर त्यांच्या पालकांमध्ये आली, तर ही शिक्षण व्यवस्था आणि या देशाची एकूणच व्यवस्था संपूर्णपणे कोलमडायला आणि ढासळायला क्षणाचा देखील वेळ लागणार नाही। आणि ज्या वेळेस ही परिस्थिती अशी होईल, मध्यंतरी एक 6 महिन्यापूर्वी एका डॉक्टरांशी अतिशय निष्णात सर्जन आहेत, त्या सर्जनांशी बोलताना, सर्जन देखील आहेत आणि सज्जन देखील आहेत, त्यांच्याशी बोलताना त्यांनी एक गोष्ट अधोरेखित केली की ज्यावेळेस एखादा डॉक्टर घडत असतो, फार मोठा कालावधी त्याच्यामुळे जावा लागतो, त्याच्यानंतर तो डॉक्टर असेल, तो इंजिनियर असेल, तुमच्यापर्यंत येत असतो। मग अशा वेळेस ज्यावेळेस पेपर फुटीसारखी ज्यावेळेस घटना घडतात, त्यावेळेस निश्चितपणे कुठल्या आशेने आम्ही आणि कुणाकडे बघायचं? जर सरकारला आम्ही जर आशावादीपणे बघू शकत नसेल, निश्चितपणे मग येणाऱ्या काळामध्ये आमचे विद्यार्थी असतील, पालक असेल, आमची सर्वसामान्य जनता असेल, यांनी पाहायचं तरी कोणाकडे? आणि ही जर एकदा व्यवस्था ढासळली तर त्या डॉक्टरांचं म्हणणं असं होतं सर की जर अशी जी परिस्थिती जर होत गेली, आम्ही इतक्या मोठ्यांल्या फिया भरून या सगळ्या गोष्टी पोटाला चिमटा घेऊन या सगळ्या करत असतो, किंवा शेतकरी वर्ग आज जर अवस्था बघितली तर कशा पद्धतीने आपल्या मुलाला आणि पाल्याला शिक्षण देत असतो, आणि जर तो अशा या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा जर एक बळी ठरला तर त्या बळीचं नेमकी जबाबदारी घेणार कोणी? आज या नीट नेट सेट नेटच्या माध्यमातून 90 परीक्षा पेपर फुटीच्या माध्यमातून जवळपास 20-22 बळी गेले मॅडम। याचं उत्तरदायित्व घेणार कोण? याची जबाबदारी घेणार कोण? तुम्ही आज कुठले तरी काहीतरी मोबदला देऊन जर प्रत्येकाचं तोंड गप्प करणार असतात, त्या मोबदल्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, हे ज्या वेळेस निश्चितपणे इथल्या शिक्षण मंत्र्याला कळेल, इथल्या प्रधानमंत्र्याला कळेल, इथल्या मंत्र्याला कळेल, इथल्या व्यवस्थेला कळेल, इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला कळेल, तो दिवस या देशासाठी सुदिन म्हणायला हवा। परंतु आज लोकशाही व्यवस्थेने दिलेलं, संविधानाने दिलेलं, घटनेने दिलेलं लोकशाहीतलं सर्वात मोठं आयुध, साधन आणि हत्यार जर आमचं काय असेल, निश्चितपणे सोनम वांगचुक ज्या पद्धतीने आज उपोषणाला बसलेत, त्या उपोषणाला त्याच मार्गाने पाठिंबा देणं हेच आम्ही आमचं सर्वात मोठं आयुध समजतो। आज आम्ही त्याच मार्गाने उपोषणाला बसलेलो आहोत। पण येणारा काळ सत्ताधाऱ्यांना जर कदाचित लोकशाहीची भाषा समजत नसेल, कदाचित घटनेची भाषा समजत नसेल आणि घटनाबाह्य पद्धतीने सत्ताधारी जर वर्तन करत असतील, तर येणारा काळ अतिशय अराजक सदृश असेल। आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली तर त्याचं उत्तरदायित्व, त्याची जबाबदारी निश्चितपणे या भ्रष्टाचाराने व्यापलेल्या भ्रष्टाचाराने या सगळ्या गोष्टींना साथ देणाऱ्या या सरकारचे असेल, एवढंच या निमित्ताने सांगतो। परत एकदा पुनश्च एकदा आपलं देखील सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। हा प्रश्न फार फार मोठा आहे, ही कीड लवकरात लवकर आपल्याला संपवावी लागेल। जर या देशातील विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात असेल, इथल्या जर तंत्रज्ञांचं भविष्य धोक्यात असेल, इथल्या शास्त्रज्ञांचा जीव धोक्यात असेल, निश्चितपणे येणारा काळ न भूतो न भविष्यती असा असेल। ह्या काळाला जर आपल्याला थांबवायचा असेल तर लोकलढा अतिशय सक्षम करणं गरजेचं आहे। म्हणून मी परत एकदा पुरंदरकरांना, पाल्यांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, सामाजिक संस्थांना, राजकीय पक्षांना देखील मनापासून आवाहन करतो, ही परिस्थिती जर बदलायची असेल, हा विषय एकट्या सोनम वांगचुक यांच्या पुरता नाही, आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, हा विषय फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापुरता मर्यादित नाही, तर हा विषय तुमच्या आमच्या घरातील प्रत्येक विद्यार्थी दशेत असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचा आहे। त्याच्यामुळं जर ही कुटुंब व्यवस्था आणि आपल्या पाल्याचं, विद्यार्थ्याचं भविष्य जर सुरक्षित हातामध्ये ठेवायचं असेल, द्यायचं असेल, तर येणाऱ्या 4-5 दिवसाच्या काळामध्ये मी पुन्हा आपल्याला आवाहन करतो, जास्तीत जास्त संख्येने इथं या, आपले प्रश्न मांडा, आपली मनोगत व्यक्त करा, आपली चीड व्यक्त करा आणि या सरकारवर एक प्रकारचा दबाव येऊन सोनम वांगचुक सारख्या माणसांचा जीव कसा वाचेल यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करा, एवढंच आपल्याला आवाहन करतो। आणि अधिक न बोलता माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।